नमस्कार. WRS स्मार्ट लर्निंग अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी प्राध्यापक अतुल कुविके तुमच्या समोर उभा आहे. आज आपण 9वीचं मॅथ्स किंवा गणित हा विषय घेणार आहोत. अगोदर माझी थोडीशी ओळख करून देतो. जवळजवळ 25 ते 30 वर्षाचा एक्सपिरियन्स माझ्याजवळ आहे. मी तुम्हाला 9वी 10वीचं एकदम खेळीमेळीत वातावरणामध्ये मॅथ्स हा विषय आवडता होईल तुमचा थोड्या दिवसामध्येच. काय काय मॅथ्सचा तिरस्कार असतो पहा, आवडत नाही, असं वाटतं मॅथ्स नसेल तर बरं होईल. अशा मुलींसाठी माझे लेक्चर जर पाहिले तुम्ही व्हिडिओ लेक्चर्स तर तुम्हाला निश्चितच फायदा होईल. पहा लक्षात. तर 9वीचं 10वीशी रिलेशन आहे. खूप जण म्हणतात 9वीत काय अभ्यास करणार ना, मी 10वीला करेल, 9th इज रेस्ट इयर. तसं करू नका. 9वीचा पाया पक्का झाला तर 10वी सोपं जाईल. पहा, आणि 10वी सोपं गेलं तर मग मार्क 10वीमध्ये खूप जण म्हणतात सर बोर्ड बंद होणार आहे. 10वीचं काय, बोर्ड बंद होऊ न होऊ नंतरची चर्चा आहे. पहा, बोर्ड 10वी नंतर आपल्याला आर्ट, कॉमर्स, सायन्स किंवा इतर फॅकल्टी हे सगळे 10वी नंतरच कळतं. त्यासाठी 9वीत पाया पक्का होणं गरजेचं आहे. ज्यांना 10वीचं मॅथ्सला त्रास होतो असं लक्षात आलं आहे की सर्वे केल्यानंतर असं लक्षात आलं की 9वीचं मॅथ्सकडे दुर्लक्ष झालं आहे. तर 9वीच्या मॅथ्सकडे पहिल्यापासून लक्ष द्या. पहिला चॅप्टर आपण चालू करतो सेट. मराठीमध्ये याला संच असं म्हणतात. पहा, खूप जण म्हणतील संच काय सर, खूप सोपं आहे. 4-5 मुलांची नावं लिहा, महिरूपी कंसात लिहा. महिरूपी म्हणजे इंग्लिशमध्ये काय त्याला कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहा की झाला आन्सर. ओके, इट इज करेक्ट. पण संचचं डेफिनेशन करताना किंवा सेटची डेफिनेशन करताना असलेलं सेट इज वेल कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स. सेट इज कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड. सर व्हॉट इज मिनिंग ऑफ वेल डिफाइंड? वेल डिफाइंड म्हणजे अशा गोष्टी की ज्याची व्हॅल्यू किंवा ज्याची किंमत सांगता येते किंवा ज्याची डेफिनेशन करता येते. फॉर एक्झाम्पल, मी असं म्हटलं तुमच्या गावातील श्रीमंत लोकांचा सेट किंवा असं तुम्ही नावं टाकणार 4-5. अचानक एका गरीब माणसाला 100 करोडची लॉटरी लागली. तो श्रीमंत माणसामध्ये ऍड झाला. म्हणजे श्रीमंत माणसं फिक्स राहिली का? नाही. जे बदलत राहतं त्याला संच नाही म्हणायचं. मग संचाचे एक्झाम्पल कोणते सेटचे? नॅचरल नंबर. मराठीमध्ये काय त्याला नैसर्गिक संख्या. कशा असतात ते पाहूया. नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या. लक्ष द्या आता पुढं. ओके, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सेट? मी सेटची डेफिनेशन सांगितलेली आहे तुम्हाला. इट इज कलेक्शन ऑफ. एकदम डेफिनेशन लर्न करायची गरज नाही. इट इज नॉट सायन्स पार्ट. डेफिनेशन पाठ करायची गरज नाहीये. हा सायन्सचा भाग नाही. अंडरस्टँडिंग महत्वाचं आहे. इट इज कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स. विशिष्ट प्रकारच्या समूहाला संच असं म्हणतात. विशिष्ट शब्द, विशिष्ट फार महत्वाचा आहे. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स. थोडं हँडरायटिंग खराब आहे पण तुम्हाला ते समजेल, रिडेबल हवं असं असेल तेव्हा काय काळजी करायची कारण नाही. इट इज कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स. सर एक्झाम्पल सांगूया. खूप सोपं आहे. अगोदर जनरल एक्झाम्पल सांगतो. नॅचरल नंबर फॉर एक्झाम्पल म्हणायचं. फॉर एक्झाम्पलला इजी असं लिहितात बा. या नॅचरल नंबर कशाने स्टार्ट होतो आठवतो बघा तुम्हाला? 1 2 3. ह्याच्यामध्ये 0 नसतो. नैसर्गिक संख्येमध्ये 0 नाहीये. अगोदर 1 पासून सुरुवात आहे. अँड सो ऑन. याला याने हा अक्षराने दाखवतात. दुसरा सेटचं एक्झाम्पल होल नंबर. 0 1 2 3 4 5 6 अँड सो ऑन. नॅचरल झाला, होल झाला. नंतर काय येतं? इंटिजर्स. मराठीमध्ये काय त्याला? पूर्णांक संख्या. इथे लिहितो मी नॅचरल, होल, इंटिजर. इंटिजर मध्ये काय येतं? देर आर कलेक्शन ऑफ 3 पार्ट्स. इंग्लिशमध्ये पण सांगतो, मराठीत पण सांगतो. इट इज द कलेक्शन ऑफ 3 पार्ट्स. निगेटिव्ह नंबर, 0 अँड पॉझिटिव्ह नंबर. मराठीमध्ये ऋण संख्या, धनसंख्या आणि 0 या तिघांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय? इंटिजर्स. मध्ये 0 टाकायचा, मध्ये 0 पहा. इकडे पॉझिटिव्ह नंबर, इकडे निगेटिव्ह नंबर. -1 -2 अँड सो ऑन. निगेटिव्ह, 0 आणि पॉझिटिव्ह इंटिजर्स. नंतर काय येतं? रॅशनल नंबर, परिमेय संख्या. क्यू अक्षर दाखवतात. रॅशनल नंबर. मी आता सेट सांगतोय त्यामुळे ह्याच्यामध्ये जात नाही. हे आपल्या नंतरच्या पार्टमध्ये आपण दुसरा जो चॅप्टर त्यामध्ये डिटेल पाहणार आहोत. पहा, आता फक्त एवढे सेटचे एक्झाम्पल घ्या. तेव्हा हे नका घेऊ आता डोक्यात. ओके, अजून एक्झाम्पल सांगता येईल का? हो सर. एक्झाम्पल सांगा एखादं. आठवड्यातील 7 दिवसाचा सेन्स. त्याला ए नावाने दाखवतो. डेज ऑफ वीक.
काही पहा, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे आणि संडे. काय काय म्हणतं सर, संडेपासून सुरुवात करा, संडे करा. दिस इज द एक्झाम्पल ऑफ सेट. सर सेट नसलेल्या संख्यांचं सांगा. ओके, फॉलोइंग आर नॉट सेट. फॉलोइंग आर नॉट सेट. कोणकोणते सेट नाही आहेत ह्याच्यावर एक MCQ कसा तयार होईल ते सांगतो, रिकामी जागा. एवढं झाल्यानंतर सांगतो. फॉलोइंग आर नॉट सेट. रिच पर्सन्स इन सिटी. कळत नाही सर कोणतं आहे, काहीच कळत नाही. ओके, व्हॅल्यू डिफाईन नाही आहे, पक्क माहिती नाही सर कोण काय. रिच पर्सन्स इन सिटी. अजून एक्झाम्पल, क्लेवर स्टुडंट्स इन युअर स्कूल. क्लेवर स्टुडंट्स इन युअर स्कूल. फिक्स सांगता येतं का बघा. समजा तुम्ही 5 स्टुडंट्स काढले, जे हुशार मुलं आहेत, काढले. अचानक एखाद्या मुलगाच्या लक्षात आलं की आपल्याला, आपण आतापर्यंत अभ्यास नव्हता केला, आता अभ्यास करायला पाहिजे, रेग्युलर स्टडी करायला पाहिजे, आणि तो अचानक नंबर टॉपच्या रेंजमध्ये आला. तेव्हा क्लेवर स्टुडंट्स म्हणण्यापेक्षा टॉपर स्टुडंट्स म्हणूया. द बेस्ट वर्ड इज टॉपर. टॉपर स्टुडंट्स इन युअर क्लास म्हणूया. फिक्स नसेल तो सेट होत नाही. these are not example of set. सेटसाठी वेल कलेक्शन लागतं. ओके, त्याच्यावर एक MCQ तयार करतो म्हणजे लक्षात येईल. हे तुमच्या लक्षात आलं असेल. इट इज कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स. 1 2 3 4 5 6 7 0 हा नॅचरल नंबर आहे, होल नंबर आहे. यातलं काय काय भाग कट करतो मी, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. सॉरी, हा पाहिजे होता आपल्याला, हे कट करायचं, काय हरकत नाही. ओके, काय घेतलं तर इंटिजर लिहिलं आपण. आय मध्ये 0 आलं होतं. 1 2 3 अँड सो ऑन. इथं काय घेतलं तर -1 -2 -3 अँड सो ऑन. ओके, या पद्धतीने इकडे पण डॉट डॉट करा. एक्झाम्पल्स ऑफ सेट्स होते पहा. सेटचे एक्झाम्पल समजले. ह्याच्यावर MCQ कसा येऊ शकतो पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ सेट. अभ्यास करत असताना MCQ कशी येतील ह्याची जर अभ्यासाची तयारी केली तर तुमचं पुढं 12वी 10वी नंतर 11वी सायन्सला गेल्यानंतर CET JEE नीट सारख्या एक्झाम्स आहेत पहा. तुम्ही सेमी घेतलं म्हणजे तुम्हाला सायन्स साईडला जावं लागेल. सायन्स साईड नंतर काय असतं पहा, CET, नीट, NEET नीट म्हणजे ज्यामुळे डॉक्टर होतं, JEE अशा एक्झाम्स असतात. त्यामध्ये सगळे MCQ असतात पहा. तुम्ही अभ्यास करताना MCQ टाईप, अभ्यास करता करता MCQ टाईपची सवय लावली तर तुमचा बेस पक्का होऊ शकतो पहा, आणि तुम्ही तयार होऊ शकता. ओके, पुढच्या पार्टला घेतो तुम्हाला. Which of the following is not set? Which of the following is not set? Is not a set. A set. Option A. Months in a year. Set है. Months in a year हा सेट आहे. बी घ्या सर. ऑड नंबरचा सेट घेतो. A इज इक्वल टू 1 3 5 हा कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहितात सेट. 7 9 अँड सो ऑन. सी घ्या सर. बी. काय घेता, कोणते नंबर घ्या. ऑड झाला, प्राईम नंबर घेऊया. 2 3 5 7 अँड सो ऑन. डी घेऊया. टॉपर स्टुडंट्स
इन युअर क्लास. इन युअर क्लास. सगळे सेट आहेत पण एक सेट नाही आहे पहा. आता सांगितलं तुम्ही तुम्हाला. टॉपर स्टुडंट्स इन अवर क्लास इज नॉट सेट. therefore आन्सर इज अ डी. ओके, सगळ्या नोट्स वगैरे तुम्हाला दिले जातील. आता अंडरस्टँडिंग करा म्हणजे सोपं जाईल पहा. ओके, हा सेटचं एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. काय बेसिक आयडिया लक्षात ठेवा, बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा. हे तुम्हाला माहिती असं समजलंय त्यांनी. बेसिक कन्सेप्ट नंबर 1. एक नंबर असा आहे की प्राईम पण नाही, नॉन प्राईम पण नाही, म्हणजे मूळ पण नाही, संयुक्त पण नाही. एक मूळ नाही आणि संयुक्त नाही अशी संख्या कोणती? एक. 1 इज अ प्राईम और नॉन प्राईम. इज नॉट. नॉट शब्द राहिला. प्राईम और नॉन प्राईम नंबर. मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. ओके सर. 0 is a non-positive, non-negative number. Non-positive and non-negative number. 0 झाला सर. 1 झाला, 0 झाला. 2 is म्हणजे ह्याचा अर्थ काय? शून्य धन नाही आणि ऋण नाही. इंग्लिश मिडियममुळे मला त्रास होता असं कधी कुणी म्हणता कामा नये. इंग्लिश मिडियमला इझी करून सांगतोय तुम्हाला. 3 नंबरचा पॉईंट सांगा सर. 3 नंबरचा पॉईंट काय पहा. 3 नंबरचा पॉईंट येतो पहा. 0 इज 2 इज इवन प्राईम नंबर. मूळ सममूळ संख्या. इवन प्राईम नंबर. असं डोक्यात फिट. इवन प्राईम नंबर. ओके सर. 1 2 3 झाला. हे 3 पॉईंट्स तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर माहिती आहे असं समजलं जातं पहा. हे तुम्हाला येत नसेल तर आत्ताच कव्हर करू. ऑड नंबर माहिती आहे तुम्हाला, विषम संख्या. कुणी सांगाल पहा ऑड नंबर्स कोणकोणते असतात? ऑड नंबर्स 1 3 5 7. इवन नंबर्स हे तर माहिती आहे, 2च्या टेबलमधले, 2च्या पाड्यामधले. 2 4 6 8 10 याप्रमाणे. आणि प्राईम नंबर घ्या. प्राईम नंबर एक नाही घ्यायचा प्राईम नंबरमध्ये. स्टार्ट कशाने करायची सर प्राईम नंबरला? 2 3 5 7 9 नाही येणार पहा. 9 हा 3च्या टेबलमध्ये, 3च्या पाड्यामध्ये. 11 13 17 19 20 पर्यंत दिलेत मी, अजून पुढे जाता येईल पहा. प्राईम नंबर कसा ओळखायचा? मूळ संख्या ज्याला त्या संख्येने भाग जातो आणि एकने भाग जातो, बाकी कशाने भाग जात नाही. 2 संख्येने भाग, एक स्वतः आणि एक एक, बाकी कशाने भाग जात नाही. त्याला प्राईम नंबर असं म्हणतात. ओके सर, चालेल. तर अशा प्रकारे पूर्ण सेटची तुम्हाला इंट्रोडक्शन देण्याचा प्रयत्न केला. पुढच्या लेक्चरला टाइप्स ऑफ सेट्स वगैरे पाहणार आहोत आपण. ओके, सेटचे प्रकार कोणते, त्याचे एक्झाम्पल कसे, काय कसं आपण पाहणार आहोत. पहिलं लेक्चर झालेलं आहे. असेच लेक्चर दररोज पाहत राहा. लक्षात, दररोज लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. हळूहळू मॅथ्समध्ये इंटरेस्ट यायला सुरुवात होईल पहा. जे मी शिकवलं ते घरी जाऊन लगेच प्रॅक्टिस करायचं. काही ठिकाणी पॉज करायचं आणि क्वेश्चन्स. आपण डाऊट सेशन पण घेणार आहोत. त्यामध्ये काही डाऊट्स असतील, तुम्हाला काही भाग समजला नसेल, तो सगळा होईल पहा. तेव्हा काळजी करायचं कारण नाही. ओके, इथंच थांबूया पण इथंच.